नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी अंड्याची मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा ही 4 अंडी शिजवून घेतलेली आहेत। अशा पद्धतीत कापून घेतलेली। तुम्ही फक्त 2 भाग बी करू शकता। मी 4 भाग केलेले आहे। त्यासाठी बघा 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे। ही 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि 1 चमचा मी तांदळाचं पीठ घेतलेलं। आता ही तुम्ही नुसतं चण्याच्या डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ जरी घेतलं तरी चालेल, कॉर्नफ्लॉवर नाही घेतला तरी पण चालत। हे मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतले बघा मस्त असं। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे छोटा अर्धा चमचाला कमी चाट मसाला, छोटा अर्धा चमचा चिली फ्लेक्स, धने जिरे पावडर छोटा अर्धा चमचा, 1 चमचा घेतला होता त्यातला अर्धा चमचा टाकलेला आहे, थोडीशी हळद, थोडीशी एकदम टाकायची आपल्याला मिरची पावडर, अर्धा चमचा टाकायचे 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं आणि 4 पाकळ्या लसणाच्या अशा कुटून घेतलेल्या आहेत। पेस्ट जरी टाकली तरी पण चालू शकते। थोडीशी टाकायची कोथिंबीर, चवीप्रमाणे टाकायचे मीठ आणि आता आपण हे मिक्स करून घेऊया पहिले चांगलं। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये टाकायचं 1 अंडा बघा मी फोडून फेटून घेतलेलं आहे। नाही टाकलं तरी चालेल, पाणी टाकलं तरी पण चालेल कालवायसाठी। मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे बघा। ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला त्याच वाटीमध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे। आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं, एकदम पाणी टाकायचं नाहीये आणि मिक्स करत राहायचे। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। थोडंसंच पाणी टाकलं होतं आणि मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण बनवायला घेऊया। तर असं उचलून घ्यायचं बघा आणि हे असं चमच्याने जरी उचललं तरी चालेल किंवा काठा जर असेल का नाही तुमच्याकडं अशा पद्धतीत, तर त्यांना जरी तुम्ही असं वरती थोडंसं टाकायचं पीठ असं आणि असं उचलायचं आणि कढईमध्ये सोडायचं। तेल बघा मी गरम करत ठेवलेलं आहे आणि असं कडक गरम झालेलं आहे बघा। त्याचं थोडं थोडं धूर निघतो। मी कायम तुम्हाला हमेशा रेसिपीमध्ये भजी करताना सांगते, असं धूर निघस्तोवर गरम करायचं नाही, कारण असं जर गरम केलं की नाही काय होतं माहिती आहे का, की भजी आपण टाकली की नाही की लाल होतात एकदम। आता मी गॅस थोडा बंद केलेला आहे आणि 1 मिनिटभर थांबणार आहे, मग परत गॅस चालू करणार आहे। आता आपण सोडून घेऊया। तर अशा पद्धतीत बघा थोडंसं जर पीठ पातळ जर झालं ना तर काय करायचं माहिती आहे का, त्याच्यामध्ये आपण परत थोडंसं जर हे केलं तरी चालू शकते, पीठ घालायचं। मग हे बघा अशा पद्धतीत सोडायचं। गॅस मी बारीक केलेला आहे बरं का, कारण की गरम लय झालं होतं। हे बघा असं, आणि जे आपले एक्स्ट्रा हाताला जे पीठ येतं की नाही ते तसं हातातच राहतं। मग हे बघा अशा पद्धतीमध्ये सोडून घ्यायचे, पीठ आपल्या हाताला येतं तसंच। आता त्याच सोडणार आहे बघा मी मिरच्या। तर अशा मिरच्या मधोमध मी कापून घेतलेल्या आहेत। तर बघा हे अशा पद्धतीने मी मिरच्या बुडवून ह्याच्यामध्ये थोड्याशा टाकून घेणार आहे ते, कारण भजी बरोबर का नाही पिठातल्या मिरच्या छान लागतात। ते सोडून घेते मी मिरच्या पण बघा मी सोडून घेतलेल्या आहेत। आता गॅस केलेला आहे मी मीडियम, कारण की आपण जेव्हा हे सोडतो का नाही गरम तेलामध्ये तेव्हा तेल थोडं थोडं थंड होत राहतं आणि मग हे बाकीचं सोडलं की नाही मग परत वाढवायचं। आता याला काय करायचं, आपल्याला गोल्डन कलरवर फ्राय करायचं, असं हलवत राहायचं। ते अर्धे लाल झाले, 3 अर्धे बघा अजून मिरच्या जे टाकलेल्या आहेत तेवढ्या भाजलेल्या नाही आहेत। मस्त असा बघा कलर आलेला आहे। आता आपण हे काढून घेऊया। तर मी चाळण घेतली आणि 1 प्लेट पण घेतलेली आहे। तर असं नितळायचं, अशा पद्धतीत काढायचं बघा मी काढून घेतलेले आहे ते। तर ह्या छोट्या छोट्या मिरच्या टाकल्या होत्या, एकदम छोट्या मिरच्या, आणि त्यांना काय केलं होतं मध्ये चीर मारली होती आणि त्याच्या अशा पद्धतीने मी ह्या तळून घेतलेले आहेत। आणि ही जी आपण बनवलेली ही अंड्याच्या सगळ्या अर्ध्या मिरच्याच आहेत, हे आपण फक्त 5च हे ह्याचं हे केलेलं आहे। मस्त असं होतं बघा। आता तुम्हाला मी 1 चिरून पण दाखवते, कट करूया। तर मी 1 घेतलेलं आहे बघा। बघा किती क्रिस्पी, एकदम क्रिस्पी होतं बरं का, आणि आतून एकदम मस्त असं बघा। हे बघा अशा पद्धतीमध्ये आतपर्यंत एक तर छान जाळीदार असं भाजलं जातं। ह्याला काय आपल्याला सोडा वगैरे पण टाकायची गरज नाही, मस्त होतात बघा आणि चवीला पण छान लागतं। ते काहीतरी वेगळं। ह्याच्या अगोदर बी खूप वेळा मी असं म्हणजे अंड्याचं मी रेसिपी अपलोड केलेलं आहेत की अशा टाईपमध्ये करू शकता। मस्त तुम्हाला पाहिजे तर थोडंसं तुम्ही ह्याच्यामध्ये खायचा सोडा पण टाकू शकता। जे आपण अंडे टाकले का नाही हे बघा आतपर्यंत कशी जाळी सुटलेली आहे। अंडं फेटून टाकलं होतं ना आपण, तुम्ही जर नाही टाकलं तरी पण चालेल, नुसतं पाण्यामध्ये फेटून 1 चिमूटभर सोडा टाका आणि जरी फ्राय करून घेतलं तर चालेल। जर प्रत्येकाचं असं असतं की कॉर्नफ्लॉवर नाही आहे तर तुम्ही बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ जरी टाकलं तरी चालेल, मस्त होतात। करून बघा एकदा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।